आणि यानंतर पुढची बातमी आहे मुंबईमधून। मुंबईमध्ये साकीनाका खैरानी रोडवरती मॅनहोलमध्ये एक माणूस पडलेला आहे। आज सकाळपासूनच मुंबईमध्ये तुफान असा पाऊस बरसतोय आणि त्यामध्येच ही घटना समोर आलेली आहे। साकीनाका परिसरातली ही घटना आहे। एका मॅनहोलमध्ये हा माणूस पडलेला आहे। आताची मुंबईमधली ही एक धक्कादायक बातमी समोर येते। मॅनहोलमध्ये एक व्यक्ती पडलेला आहे आणि त्याला वाचवण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। मुंबईतल्या साकीनाका परिसरामध्ये ही घटना घडलेली आहे। खरं तर कालपासूनच मुंबईमध्ये तुफान असा पाऊस बरसतोय। अनेक ठिकाणी पाणी देखील साचलेलं आहे आणि त्यामध्येच आता एक उघडा मॅनहोल होता आणि याच मॅनहोलमध्ये एक व्यक्ती पडलेला आहे अशी माहिती समोर येते। सध्या या व्यक्तीला वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि ही दृश्य देखील आपण टीव्ही स्क्रीनवरती सध्या पाहतोय। याच मॅनहोलमध्ये एक व्यक्ती पडकलेला आहे अशी माहिती सध्या समोर येते आणि या पडलेल्या व्यक्तीला वाचवण्याचे शर्थीचे असे प्रयत्न सध्या सुरू आहेत। याआधी देखील आपण पाहिलेलं होतं की मुंबईच्या महापौर ऋतू तावडे जेव्हा पाहणी दौऱ्यावरती निघालेल्या होत्या त्याच वेळी पालिकेचे कर्मचारी देखील अशाच पद्धतीने मॅनहोलमध्ये पडलेला होता आणि त्यानंतर ही दुसरी घटना समोर येते। साकीनाका परिसरामधली घटना आहे। साकीनाका खैरानी रोडवरती मॅनहोलमध्ये एक व्यक्ती पडलेला आहे आणि माहिती देतात आमचे प्रतिनिधी प्रशांत बढे। प्रशांत, नेमकी काय आत्ताची माहिती आहे? या व्यक्तीला बाहेर काढण्यात यश आलंय का? काय अपडेट मिळतात? याच ठिकाणी आहे ज्या ठिकाणी हा व्यक्ती जो आहे तो पडलेला आहे। आपण तर या ठिकाणी हा व्यक्ती वाहून आलेला आहे। साधारणतः 10-10:30 वाजताच्या सुमारास ही व्यक्ती या ठिकाणी पडलेली होती आणि ती थेट साधारणतः 15 ते 20 फूट अंतरावर असलेल्या दुसऱ्या मॅनहोल्समध्ये वाहून आलेली आहे। सध्या घटनास्थळी पोलीस असतील, अग्निशमन दल असेल, त्याचबरोबर महानगरपालिकेचे अधिकारी असतील आणि सर्वच पक्षीय या ठिकाणचे पदाधिकारी जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आणि या माणसाला रेस्क्यू करण्याचं काम सुरू आहे। आपण जर या ठिकाणी साधारणतः 20 ते 25 फूट खोल असलेलं हे मॅनहोल्स आहे। आपण जर बघितलं तर काही कामानिमित्त हे मॅनहोल्स जे आहे ते या ठिकाणी खुलं करण्यात आलेलं होतं। मात्र सध्याची स्थिती बघितली तर या ठिकाणावरून काही अंतरावर असलेले जे मॅनहोल्स आहे ते खुलं मॅनहोल्स होतं। ते आपण त्या ठिकाणी जर बघितलं तर त्या ठिकाणचं या इथून काही अंतरावर हे खुलं मॅनहोल्स होतं। तिथून हा व्यक्ती जो आहे तो वाहत या ठिकाणी आलेला आहे। सध्या आपण जर बघितलं तर घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान असतील, त्याचबरोबर पोलीस असतील आणि सगळ्या त्यांचे काही नातेवाईक आहेत। अस्लम शेख असं या व्यक्तीचं नाव आहे। त्यांचे नातेवाईक या ठिकाणी आता दाखल झालेले आहेत। आपण जर बघितलं तर अग्निशमन दलाचा पुरेपूर प्रयत्न आहे या व्यक्तीला बाहेर काढण्यासाठी। शिड्यांचा वापर केला जातो आहे। काही नातेवाईक आहेत त्यांचे माझ्याबरोबर। दादा, कुठून हे कुठे चाललेले होते? काय झालं नेमकं? पाऊस वाढला होता तर परत घरी माघारी जात होते। बीएमसीची लोक काही कामं करत होते पण त्यांना काय लोकांच्या जीवाची काय घेणं देणं नाही। काय लोकांच्या सुरक्षेसाठी त्यांनी काही ठेवलं नव्हतं, बॅरिकेड काही नव्हते। उंब्यावरती काम चालू होतं, त्याच्यामध्ये माझा भाव पडला। अच्छा, काय सांगाल या ठिकाणी एक व्यक्ती मॅनहोल्स मध्ये पडलेला आहे, काय तुमची मागणी नेमकी? माइंड मध्ये निघालं होतं परंतु डिपार्टमेंटला कुणाची जीवाची पर्वा नाहीये। लोकांना चालण्यासाठी फुटपाथ म्हणून रस्त्यावरनं चालतायत, बॅरिकेड नाही, काम चालू असताना काहीच नाहीये म्हणून तो माणूस आतमध्ये पडला आणि या मॅनहोलमध्ये निघाला। तेव्हा जर हा मॅनहोल उघडला असता तर कुठेतरी याच्यातनं माणूस वाचला असता, परंतु निष्काळजीपणा आहे ज्याच्यामुळे मुलाचा बाप गेला, एक हजबंडच्या वाईफचा हजबंड गेला आणि आई वडिलांचा मुलगा गेला। बरोबर। माझ्याबरोबर बालाजी आहेत। सागरे साहेब, काय सांगाल? व्यक्ती या ठिकाणी मॅनहोल्स मध्ये पडलेला आहे। महानगरपालिकेचा गलथान कारभार दिसून येतो पुन्हा एकदा। महानगरपालिकेचा तर गलथान कारभार आहे। आपण सगळ्या मुंबईमध्ये आता आपण बघतोय। आज सकाळी या ठिकाणी खैरान रोडला एक 5:30 या ठिकाणी कुठल्या तरी कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून एक काम चालू होतं आणि वाहनाची त्याच्यानंतर मी रोड लाईनचे जे आमचे ऑफिसर्स ते ज्यांना मी कॉन्टॅक्ट केला असंही काय या ठिकाणी चालू नाही। नेमकं हे काम केलं पुढे या ठिकाणी तो ग्राफर्स असतो, एक 10-15 मॅनहोल तो स्क्रॅपर्स तिथे काम चालू होतं। काम चालू असताना तो 5 तारीख पडलेला दिसतोय, 8 तारीख पडलेला दिसतोय।
बरोबर. आपण या ठिकाणी जर बघितलं तर ही थेट दृश्य आहे त्या मॅनहोलची. या ठिकाणी आता अग्निशमन दलाचे जवान असतील, हे सगळे पोलीस असतील, या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन आता या ठिकाणी सुरू आहे आणि साधारणतः पुढे काही वेळ जो आहे त्याचा हे रेस्क्यू ऑपरेशन या ठिकाणी सुरू राहील. कारण आपण जर बघितलं तर थेट 25 ते 30 फूट खोल खड्ड्यामध्ये या ठिकाणी आपल्याला जो व्यक्ती आहे तो या ठिकाणी पडलेला पाहायला मिळतो आहे. खरं तर साधारणतः 10-10:30 वाजताच्या दरम्यान ही सगळी घटना प्रशांत, जी आहे ती थोडंसं घडलेली तुम्हाला होती. थांबवते कारण मुंबईच्या महापौर रितू तावडे सध्या आपल्या सोबत आहेत. रितू तावडेजी नमस्कार. ही दुसरी घटना समोर येते आहे. एका मॅनहोल मध्ये जो की उघडा होता त्याच्यामध्ये एक व्यक्ती पडलेला आहे, त्याला रेस्क्यू करण्यात येतंय, आता ऑपरेशन सुरू आहे. मात्र अशा पद्धतीने ही दुसरी घटना समोर येते. ऋतुजी.